ओके, वेलकम वन्स अगेन. मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं की नंबर्स, लेटर्स अँड सिम्बॉल्स याचं बायनरी कन्व्हर्जन कसं करायचं. तर बायनरी कन्व्हर्जन नुसार 0 जर आलं तर तिथं होल नाहीये, 1 जर आलं तर तिथं होल आहे. गॉट इट. तर आता हा प्रोग्राम बायनरी कन्व्हर्जनचा प्रोग्राम कसा रिप्रेझेंट करायचा, त्यासाठी मीडिया काय वापरायचा. व्हॉट इज द प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन मीडिया. तर त्याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. हे रिपीटेडली तुम्हाला ऐकावं लागेल आणि हे समजून घेणं काय फार अवघड नाहीये. लोक अगदी न्यूमेरिकल कंट्रोलच्या सुरुवातीच्या दिवसात पंच कार्ड्स वर युज्ड ॲज अ प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन मीडिया. आता हे कार्ड म्हणजे काय? कार्ड सारखेच कार्ड आहेत. हे आपले पत्त्यामध्ये जसे कार्ड असतात तसं कार्ड आहे. त्या कार्ड मध्ये काय 80 कॉलम्स आहेत. दीज आर ऑल इथून ते इथपर्यंत 80 कॉलम्स आहेत आणि ह्या 12 रोज आहेत. कॉलम 80 आणि 12 रोज. आता बायनरी कन्व्हर्जन नुसार जिथं 1 येणार आहे तिथं असं स्क्वेअर होल पंच केलेलं आहे. म्हणजे कुठल्या ट्रॅक मध्ये, कुठल्या रो मध्ये 1 येणार आहे तिथं हे असं स्क्वेअर होल, रेक्टँग्युलर होल पंच केलेलं आहे. आता सुरुवातीच्या काळात हा मीडिया वापरला गेला. पूर्ण प्रोग्राम एका कार्ड मध्ये बसू शकतो का? तर अर्थातच उत्तर नाहीये. म्हणजे ह्या कार्डचं लिमिटेशन काय? याची साईज हे लिमिटेशन आहे. म्हणजे एक लेंदी प्रोग्राम जर असेल तर त्यासाठी मल्टिपल कार्ड तुम्हाला वापरावे लागतील. हे याचं लिमिटेशन आहे. तर आता याचं लिमिटेशन टेक्नॉलॉजीनं आन्सर हुडकलं. याचं लिमिटेशन ओव्हरकम कसं करायचं. तर आता दुसरा मीडिया आला मॅग्नेटिक टेप किंवा डिस्क. मॅग्नेटिक टेप जुन्या काळातले जे ऑडिओ प्लेयर्स होते त्यांना माहीत असेल. त्या गाण्याच्या कॅसेट, कॅसेट उकलून जर बघितला तर मध्ये तो अगदी 4 ते 5 मिलीमीटर रुंदीचा एक रोल असायचा आणि दोन्ही व्हीलवर तो रोल हा वाउंड केलेला असायचा. ती तशीच अरेंजमेंट आहे. गाणे त्या मॅग्नेटिक टेपवर कसे रेकॉर्ड केलेले. इट इज रेकॉर्डेड ऑन दिस मॅग्नेटिक टेप इन अ फॉर्म ऑफ मॅग्नेटिक स्पॉट्स. तर आपला प्रोग्राम जो आहे इन अ फॉर्म ऑफ वन्स अँड झिरोज, इट इज रेकॉर्डेड ऑन दिस मॅग्नेटिक टेप. आता प्रोग्रामच्या लांबीला लिमिटेशन राहिलेलं नाही याच्यामुळं. आणि याचं सगळ्यात मोठं लिमिटेशन काय? ऍक्सेस कसा आहे याचा? ऍक्सेस इज सिक्वेन्शियल. सिक्वेन्शियल ऍक्सेस म्हणजे काय? तेवढी टेप रिवाइंड करावी लागेल किंवा मला फॉरवर्ड करावी लागेल त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला जाण्यास. तर आता याच्यात पुन्हा ऍडव्हान्समेंट झाली. मॅग्नेटिक डिस्क आल्या. डिस्क म्हणजे आपल्या फ्लॉपी डिस्क जशा वापरतो आपण तशाच पद्धतीच्या 1.2 MB 1.44 MB ज्या जुन्या फ्लॉपी डिस्क लोकांनी पाहिलेले तशा पद्धतीचा हा मीडिया आहे. पण हा देखील याची बघा, विड्थ ऑफ द टेप इज 6 मिलीमीटर और 25 मिलीमीटर. आता त्याचे जे काही लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम करणारा मीडिया म्हणजे सगळ्यात सोपा मीडिया पंचड टेप. साधा पेपरचा टेप आहे, त्याच्यावर हा प्रोग्राम लिहिलेला आहे. सी युअर कन्सेप्ट मे बी मोर क्लिअर हिअर. तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकमध्ये होल्स आहेत. 8वा ट्रॅक हा पॅरिटीसाठी आहे. दिस पर्टिक्युलर एज इज कॉल्ड रेफरन्स एज. याच्यात 2 रो मधला अंतर 10 कॅरेक्टर्स पर 25 मिलीमीटर. 10 कॅरेक्टर्स 25 मिलीमीटरच्या टेपच्या लेंथमध्ये पंच केलेले. टेपची रुंदी आहे 25 मिलीमीटर. लांबी अनलिमिटेड आहे. लांबी हे लिमिटेशन नाही. असा टेप तयार करावा लागेल तुम्हाला. न्यूमेरिकल कंट्रोल सिस्टीम मध्ये जर काम करायचं असेल, युअर प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन हॅज टू बी रिप्रेझेंटेड ऑन दिस
मीडिया. ओके.